संयुक्त जुना बुधवारचा शिवजयंती सोहळा होणार भव्य. शाही मिरवणुकीसह विविध उपक्रमांचं आयोजन. कोल्हापुरातील संयुक्त जुना बुधवार पेठ सेवाभावी संस्थेच्या वतीनं प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी शिवजयंती सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. यंदाच्या वर्षी वर्षभर शिवसप्ताह कार्यक्रमांचं आयोजन संस्थेच्या वतीनं करण्यात येणार असून शिवजयंती सोहळ्यानिमित्त शिवमूर्ती प्रतिष्ठापना सोहळा, सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन यासह शाही लवाजव्यासह भव्य मिरवणूक काढण्यात येणार असल्याची माहिती उत्सव कमिटीच्या वतीनं पत्रकार परिषदेत देण्यात आली. संयुक्त जनावरपेठ पेठ शिवजयंती उत्सव 2025 यावर्षी 25व्या वर्षामध्ये पदार्पण करत असल्यामुळे आम्ही भरगच्च कार्यक्रमाचं आयोजन कमिटीच्या वतीनं करण्यात आलेलं आहे. यामध्ये सोंगे भजनं तसेच मराठी गीतांचा कार्यक्रम, शिवजन्मकाळ सोहळा महिलांच्या उपस्थितीमध्ये, कोल्हापूरमध्ये शिवमय मोटरसायकल रॅली आहे भगवी, त्याचबरोबर या ठिकाणी भव्य अशी मिरवणूक, त्यामध्ये उंट असतील, धनगर डोल असतील, झांज पथक आहे, साऊंड आहे, लेझर आहे, लाईट आहे, असे पारंपरिक वेशभूषा केलेले मावळे आहेत. असे विविधतेने नटलेली अशी मोठी कोल्हापुरातील पश्चिम महाराष्ट्रातली मिरवणूक 2 तारखेला पार पडणार आहे. आणि शिवसप्ताह या ठिकाणी वर्षभर आम्ही साजरा करत आहोत. 25व्या वर्षामध्ये पदार्पण केल्यामुळं यामध्ये वृक्षारोपण आम्ही भागामध्ये करणार आहोत. 2500 झाडांचं रोपण या ठिकाणी होईल. त्याचबरोबर बालसंकुलला या ठिकाणी आम्ही वह्या वाटप करणार आहोत. आणि हे सर्व करत असताना खेळाडूंना प्राधान्य देण्यासाठी फुटबॉल स्पर्धा संयुक्त जनावर पेठेच्या माध्यमातूनही आम्ही घेणार आहोत. असे वर्षभर शिवसप्ताह आम्ही साजरा करत आहोत. या पत्रकार परिषदेला उत्सव कमिटीचे अध्यक्ष दिगंबर फराटे, कार्याध्यक्ष सागर गौड, उपाध्यक्ष अमित चव्हाण, विकी कोकाटे, विनोद हजारे, रमेश गवळी, जुना बुधवार तालीम मंडळाचे अध्यक्ष नागेश घोरपडे, उपाध्यक्ष संदीप राणे, सेक्रेटरी सुशील बांदिगरे, खजानीस महावीर पवार यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. गोकुळ सोबत गोकुल